मालेगावामध्ये निवडणुकीच्या वादातनं आता एमआयएम उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। मुंबई आग्रा महामार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी अहिरेंच्या गाडीवर तुफान दगडफेक केली। सुदैवानं गाडी वेगामध्ये होती तेव्हा त्यांनी गाडी वेगानं काढून त्यांनी स्वतःचा जीव वाचवलाय। आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी सुद्धा अजूनही कुणाला अटक झालेली नाहीये, ज्यामुळे परिसरामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण अजूनही कायम आहे। पाहतोय की एमआयएमच्या उमेदवारावर पुन्हा एकदा हल्ला करायचा प्रयत्न झालाय। अहिरे यांच्यावर हा हल्ला केला गेला, त्यांच्या गाडीची काच फुटल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र त्यांनी वेगात गाडी पुढे काढली आणि आपला जीव वाचवलेला आहे। मात्र गाडीच्या मागच्या काचा काहीशा फुटल्याचं पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय हे एमआयएमचे उमेदवार आहेत, त्यांच्या गाडीच्या पाठीमागच्या काचेवर सुद्धा त्यांचं नाव आणि बॅनर कोरलं गेलंय, चित्र त्याचं रंगवलं गेलंय। मात्र त्या गाडीवर हल्ला झाला, अज्ञातांनी हा हल्ला केला। हल्लेखोर ताब्यात आलेले नाहीयेत, मात्र उमेदवारावर हल्ला झाल्याचं कळतंय। मालेगावातली ही घटना आहे।